बघू बरं. ओके. हा, आता हात तसा बरा झाला. हो. आता बेल्टची काही गरज नाही. पण हो, तू ते रेग्युलर मसाज वगैरे काय करत होतीस ना, ते अजूनही चालू ठेव. हो डॉक्टर, करते. चला. बरं, तुझा रिझल्ट आहे ना? हो या वर्षी तरी पास होशील ना? हो. म्हणजे काय? ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू. आता कसलं टेन्शन घेताय? आता लागली की शुभूला नोकरी. सानू एवढं नाश्ता करून घ्या. शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के त्यांचं कन्यारत्न तेरापासून घरात बसले. आणि हे शिक्षण मंत्री राज्यातल्या पोरांचा उद्धार करणार आहेत, त्यांचं भलं करणार आहेत का? काय अधिकार आहे का त्यांना? जर या वेळेला यांचं कन्यारत्न नापास झालं तर आमच्या शिक्षण मंत्र्यांना खुर्चीवरून आम्ही खाली खेचणार. शुभू, अरे ह्यो माणूस काय बोलायला लागलाय साहेबांच्या विरोधात? अरे काय लक्ष देऊ नको त्याच्याकडे. एक नंबरचा खोटारडा आणि आतल्या गाडीचा माणूस आहे ह्यो. सदान कदा साहेबांवर खार खाऊन असतो ह्यो. अरे होय, पण श्रावणी नापास झाली तर मंत्री साहेब गोत्यात येऊ शकतात की. खरंय तुमचं अण्णा. यंदाचा निकाल फक्त श्रावणी मॅडमांचा नाही आहे, तो साहेबांचा बी आहे. ह्यासनी काय सारखे असंच बोलत असतात. यासनी फक्त मुद्दा पाहिजे. या सरकारची लय लबाडी चालू आहे. लय म्हणजे लय लबाडी चालू आहे. हे सत्ताधारी लोक आहेत की नाही, यांचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळे आहेत. विक्रमराव, तुमचा नेमका निशाणा कुणावर आहे? कोणावर आहे म्हणजे? आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, कळलं का? कोणाच्या बापाला घाबरत नाही आपण. यो वाघाचा पंजा आता थेट शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांच्या मानगुटीलाच हात घालणार आहे, बरं का? या शिक्षण मंत्र्यांचं कन्यारत्न लापासून घरात बसले, बरं का? स्वतःच्या कन्यारत्नाला शिस्त लावा. आणि हे आमचं शिक्षण मंत्री राज्यभर मिरवत आहेत. लक्षात ठेवायचं, आता निकाल लागल तेव्हा कळल कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे. जर आपलं कन्यारत्न नापास झालं तर सरळ शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा. जर नाही दिला पुरा महाराष्ट्र पेटू, बरं का? पुरं राज्य पेटू. हा मॅडम, बोला की. शुभू, बातम्या बघितल्यास का? होय मॅडम, तेच बघालोय. अरे तू काय म्हणत होता माणूस? असं कसं म्हणू शकतो तो की माझ्या नापास होण्याचा संबंध बाबांच्या नाकारतेपणाशी आहे? मॅडम, तुम्ही लक्ष देऊ नका. सत्ताधारी पार्टी विरुद्ध बोलणे यांचं कामच असते. आणि सांगू तुम्हाला, बोलणारी बोलतच राहतात. आपण आपलं काम करत राहायचं बस. नाही शुभू, मी त्या विक्रम घाडगे पाटलाला अजिबात सोडणार नाही. काय समजतं कोण रे तो स्वतःला? असं कसं बोलू शकतो तो? मला इतका राग येतोय ना त्याचा, असं वाटतंय त्याच्याकडे जावं, त्याची मानगूट पकडावी आणि जाब विचारावा त्याला. मॅडम, मी तुम्हाला करतो कॉल. थांबा, बाहेर जाऊन करतो. बर. शुभू, तुला गाजर हलवा आवडतो ना? म्हणून खास तुझ्यासाठी बनवलाय, खाऊन घे. आईकडे दे. हा, मी आलोच. अरे असं काय करायला शुभू? मी एवढं प्रेमानं बनवून आणलं ना, खा की थोडं. स्वीट आहे, एक लय महत्वाचा कॉल आहे. दे आईकडे, मी आलोच 2 मिनिटं जाऊन. हा, खा की. अरे गरम गरम आहे म्हणून बोलतोय, खा लगेच खाऊन घे. धर. स्वीट, अशी काय करायलेस? तुला कळत नाही काय ग? आलो म्हणतोय ना. अगं स्वीटी, तो गडबडीत आहे ग. तू ये की बस. आता मला एक सांगा, शुभू एवढ्या टेन्शन मध्ये काय? अगं त्या श्रावणीचा निकाल आहे ना, हो त्याच्या टेन्शन मध्ये आहेत. श्रावणीच्या? होय. पण श्रावणीच्या निकालाचं टेन्शन शुभू का घ्यायलाय? मॅडम ऐका, तुम्ही लय काळजी करू नका. तुम्ही पास होणार आहे. अरे शुभू, तू बघितलंस ना तो माणूस कसा बोलत होता बाबांबद्दल? तोंडाला येईल ते बरळत होता तो. असं कसं बोलू शकतात रे ते माझ्या बाबांना? त्यांना काही माहित नाही का माझे बाबा कसे आहेत ते? अहो मॅडम, तुम्ही लय लोड घेऊ नका. अहो असली माणसं आरोप करतच असतात. अहो राजकारणात असंच असते. आणि तुम्ही प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत ना जाऊन. साहेबांना याची सवय आहे. इथं तुम्ही साहेबांच्या मनाची काळजी करू नका. मला ना तो खूप भीती वाटते. तुला कळतंय का?
उद्या जर खरंच मी फेल झाले, विरोधी पक्षाची लोक खूप मोठा इश्यू करतील, बाबांवर प्रेशर आणतील आणि त्यांना राजीनामा द्यायला फोर्स करतील. हे बघ, बाबांना दुःख झालेलं, त्यांना त्रास झालेला मला कधीच आवडत नाही. मला तर वाटतं ना, ह्या सगळ्यापेक्षा मी 20 देऊन जीव द्यायला हवा होता. ओ मॅडम, तुम्ही काय बोलालाय? तुम्ही असला काय विचार करणार नाही. मी यालो तिकडे, थांबा तिकडे. नाही नाही, तू येऊ नकोस. पण शुभू बाबा, अहो साहेबांना काय नाही होणार. अहो असल्या विरोधकांना साहेबांनी लय वेळा तोंडावर पाडले. तुम्ही साहेबांनी ओळखत नाही सा. तुम्हाला एक किस्सा सांगतो. या शुभू श्रावणींनी एकत्र येऊन माझ्या आयुष्याची वाट लावली आणि आता गुलुगुलू बोलतायत. यांच्या तर एवढा वेळ असं काय बोलायला शुभू त्या श्रावणी सोबत? या भवानीचं मला काहीतरी करायलाच लागते. आज तर काय बी होऊ दे, पण मी माझ्या मिस्टर भाडेकरूला हा गाजराचा हलवा भरवणार म्हणजे भरवणारच. शुभू ना तो थोडेस आणि तुम्ही करा ना. आणि तुम्ही नाही केलं शुभू तर तुम्हाला तर ते असं होतं ना, ते अहो ते आम्हाला असं अचानक बोलवण्याचं काय कारण आहे साहेब? उद्या निकाल आहे, त्याच्या आधी आपले शिक्षण मंत्री प्रेस कॉन्फरन्स घेतात की नाही? अहो साहेब, पण तुमचं असं म्हणणं आहे का की आम्ही तिकडे जायचं नाहीये? अजिबात नाही, जरूर जायचं, आवर्जून जायचं प्रेस कॉन्फरन्सला. फक्त एकच काम करायचं, मी सांगेन तेवढेच प्रश्न विचारायचे. कळलं? हा, उचला विटॅमिन एम उचला. काय करतोस? डोकं फिरलंय का तुझं? मूर्ख कुठला? मॉम, मॅडी, डोकं फिरलं नाहीये का माझं? मॅडी, डोकं फुटायची वेळ झालीये माझी. अरे काय झालंय? हा, तो शुभू घरात परत आला तर स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून जाळून घेईन असं म्हणाली होतीस ना? या शुभंकरनी जर घरात परत पाऊल टाकलं ना, तर मी स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेईन स्वतःला. माझं मेलेलं तोंड बघशील तू. तो शुभू परत आला या घरात, त्या श्रावणी बरोबर फोनवरती गुलुगुलू बोलायला सुद्धा लागला. काय करू शकलीस तू? काही नाही. पण तू बोलली होतीस, तू जे बोललीस तो शब्द पाळ. स्वतःला पेटवून घे, आणि तुझ्याच्याने होणार नसेल ना तर मी मदत करतो ना तुला. मॅडी, ठेवती काढी, ठेवती काढी, पेटवू नकोस. मॅडी, मी तुला सांगते, काढी टाकून दे, काढी टाकून दे खाली.